नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सकारात्मक विचार कसे करायचे. तर रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. तुम्ही आरशासमोर जाऊन उभे राहा आणि म्हणा की मी खूप आरोग्यदायी होणार आहे. माझं आरोग्य दिवसेंदिवस सुधारत आहे. माझ्याकडून खूप चांगले काम होत आहे. मी खूप जणांना मदत करत आहे आणि माझ्या जे मनात आहे त्या गोष्टी चांगल्या घडत आहे. जो मी चांगला विचार करत आहे त्या गोष्टी माझ्यासोबत चांगल्या पद्धतीने घडत आहे. हा विचार तुम्ही करा. काय होईल पॉझिटिव्ह विचार केल्याने काय होईल की सकाळी जर हा विचार केला तर सकाळी तुमचं मन बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतं आणि तुमच्या अंतर्मन तुमचं बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतं आणि तुमच्या अंतर्मनात ह्या गोष्टी रुजल्या जातात. लवकर त्या गोष्टी मन तुमचं ते ॲक्सेप्ट करतं आणि त्या पद्धतीनं दिवसाची सुरुवात होते किंवा त्या पद्धतीनं तुमचं दिनचर्येची सुरुवात होते. तर बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे की जुने लोक म्हणतात की शुभ बोलणाऱ्या. आता याचा अर्थ असा आहे की कुठल्याही गोष्टीबद्दल बोलताना चांगलंच बोलायला पाहिजे, वाईट बोलायला नको आणि म्हणूनच विचार करताना सुद्धा सकारात्मक विचार करायचा. विचार करताना सुद्धा चांगलाच विचार करायचा, पॉझिटिव्हच विचार करायचा आणि पॉझिटिव्ह विचार केल्यानंतर निसर्गसुद्धा तुम्हाला त्यासाठी मदत करतो. जे तुम्ही चांगलं बोलाल ते तुमच्याकडे येतं. ज्या गोष्टी चांगल्या बोलाल. आता आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आहे? तर ते ह्याच याच्यावर आहे. अशाच पद्धतीनं वर्क करतं, की जे तुम्ही बोलाल, जे तुम्ही विचार कराल आणि त्या पद्धतीने तुमच्या पुढे त्या गोष्टी येत जाईल. आता तुम्ही जर तोंडानं म्हटलं, की मी पास झालो पाहिजे, मला चांगले पर्सेंटेज भेटले पाहिजे, मला चांगलं उद्योगधंद्यात मला यश मिळालं पाहिजे किंवा माझी प्रगती झाली पाहिजे, हे तुम्ही जर फक्त म्हणत असाल तोंडाने आणि त्यावर वर्क करत नसाल आणि मनात कुठेतरी एक वाटत असेल की नाही मला अपयश येईल किंवा मी जिंकणार नाही किंवा मी ह्याच्यात मी असफल होईल, तर मात्र तो जो नियम आहे तो काम करत नाही. त्यासाठी विचारही करावा लागतो आणि त्याच्यावर कामसुद्धा त्याच पद्धतीनं करावं लागतं. तरच तो नियम तुमच्यासाठी काम करतो. म्हणजेच काय, तुम्ही पॉझिटिव्ह राहणं आणि सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा पाहू, की आयुष्यात घडलेल्या छोट्या-छोट्या गोष्टीची एक यादी करा. तुमच्या आयुष्यात ज्या काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत, त्या गोष्टींची तुम्ही यादी करा. भलेही त्या छोट्या-छोट्या असतील. छोट्या-छोट्या म्हणजेच कसं, की आता एखादं गिफ्ट भेटलेलं आहे, तुम्हाला अनपेक्षित एखादाचा फोन आलेला आहे. तुम्ही विचार करत आहे, की त्या व्यक्तीची तुम्हाला आठवण येत आहे आणि जवळचा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे तुमची आणि तिचा तुमच्या डोक्यात विचार आला आणि लगेच तिचा फोन आला, तर ह्या गोष्टीचा तुम्हाला आनंद होते किंवा एखाद्या वेळेला तुम्हाला अपेक्षित नसताना कोणी तुम्ही त्यांची आठवण करत आहे आणि तो व्यक्ती तुमच्या घरी आला, तुम्हाला भेटायला आला तेव्हासुद्धा. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. ह्या छोट्या-छोट्या गोष्टीची तुम्ही यादी करा. 100 प्रकारची यादी करा. म्हणजे 100 त्याच्यातनी हे आले पाहिजे, की तुम्ही अशा 100 गोष्टी त्याच्यात आल्या पाहिजे, की ही गोष्ट माझ्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने घडली, ही घडली. तर अशा पद्धतीने तुम्ही यादी करा. वाचा ती यादी. त्यामुळे काय होईल, की तुमचं मन सकारात्मक राहील आणि जे काही निगेटिव्ह विचार आहेत, ते निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येणार नाही आणि तुम्ही त्याप्रमाणे म्हणजे मन प्रफुल्लित राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं मन आनंदित होईल आणि मन आनंदित होणाऱ्याच गोष्टीचा विचार करत राहा. त्याने काय होईल, की सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यात निर्माण होईल. आता पुढचं बघू, की आयुष्यात घडलेल्या वाईट घटनांवर हसायला शिका. आता तुम्ही म्हणाल, की हे काय विचित्र आहे? ही गोष्ट तुम्हाला विचित्र वाटणार आहे कारण वाईट गोष्टीवर हसतं का रडतं माणूस? एखादी गोष्ट दुःखदायक जर घडली आहे, तर त्या गोष्टीचा आपल्या मनाला दुःख होतं आणि अशा गोष्टीवर हसायचं का? तर हो,
हसायला पाहिजे. कारण बघा, की जर तुम्ही ह्या गोष्टीवर ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास झाला, त्या गोष्टीवर जर हसायला शिकले, तर तुमच्या मेंदूत जो कचरा भरलेला असतो मेमरीत, तो कचरा मात्र निघून जातो आणि पॉझिटिव्ह त्याच्यातून पॉझिटिव्ह विचार करण्याची तुम्हाला एक सवय लागते किंवा आपलं जे हे आहे, सकारात्मक विचार करण्याचा आपला दृष्टिकोन त्याच्यातून तयार होतो. आता मोठी-मोठी व्यक्ती जे झालेले आहेत ते बघा, की कुठल्याही वाईट जरी गोष्ट घडलेली असली, तरी ती गोष्ट हसून सांगतात. आणि त्यामुळं काय होतं, की आजूबाजूचं वातावरणसुद्धा दुःखदायक न होता, निगेटिव्ह न होता पॉझिटिव्ह होतं, की कुठलाही प्रसंग असो त्यांच्यावर आलेला, अतिशय वाईट जरी प्रसंग असला, तरी ते सांगताना ते हसून सांगतात. त्याचं कारणच ते आहे, की त्या गोष्टी आपण त्याच्यातून शिकलं पाहिजे. आता वाईट गोष्टी घडणार आहे आणि वाईट गोष्टीतूनही काहीतरी माणसाने शिकायला पाहिजे आणि म्हणूनच वाईट गोष्टीवर, दुःखदायक गोष्टीवर हसायला शिका. आता पुढचं आहे, की संकटांना संधीमध्ये रूपांतर करा. संकट तर येणारच आहे आणि संकटांना त्या संकटाकडे संकट म्हणून न पाहता एक तुमच्यासाठी मिळालेली संधी, तुम्हाला मिळालेली ती संधी आहे आणि असा विचार करून तुम्ही त्या संकटाशी सामना करा किंवा त्या संकटावर मात करा. बघा, साधं उदाहरण आहे सिंधुताई सपकाळ. सगळ्यांना परिचित असलेली व्यक्ती सिंधुताई सपकाळ. कोणीही असं भेटणार नाही की ज्यांना सिंधुताई सपकाळ यांचं नाव माहीत नाही. त्यांनी काय केलं, की त्यांना दिलेल्या पतीने दिलेला त्रास, त्यांच्या आईने दिलेला त्रास किंवा त्यांना जर घराबाहेर काढलं नसतं त्या प्रसंगी, तर आज त्या एवढ्या नावरूपाला आल्या नसत्या किंवा त्या व्यक्तिमत्व असं चांगलं बनलं नसतं त्यांचं. त्या तिथेच राहिल्या असत्या. त्यांनी काय केलं? त्यांच्या संकटाचं त्यांनी सोनं केलं. संकटाला संधी म्हणून स्वीकारलं आणि म्हणून त्या आज एक चांगली व्यक्ती म्हणून, आपल्याला आदर्श व्यक्ती म्हणून आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी. महात्मा गांधीला जर रेल्वेच्या डब्यातून ढकलून दिलं नसतं, तर महात्मा गांधींच्या मनात जे विचार आहे ते पेटून उठले नसते आणि त्यांनी हे एवढं मोठं कार्य त्यांच्या हातून घडलं नसतं. आर्य चाणक्य, तुम्हाला माहितीच आहे, परिचित आहे. त्याला जर त्या राजाने हाकलून दिलं नसतं, तर ते आज आपल्याला जे त्यांचे जे आपण ऐकतो किंवा वाचतो त्यांचे जे विचार आहे, जे अतिशय मोलाचे विचार आहे, तर ते आपण जे वाचतो, ते आज आपल्याला उपयोगात पडले नसते किंवा आपल्यापर्यंत ते आले नसते. आणि म्हणूनच कुठलंही संकटाला संकट न म्हणता त्याला एक संधी म्हणून त्याच्याकडे पाहिलं, तर आपल्या जीवनाचं सोनं होतं. मला याविषयी एक तुम्हाला गोष्ट शेअर करावीशी वाटते, की बघा, एक प्रयोग चालू होता. शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता, की माणसाने सकारात्मक राहण्याचं च्या दृष्टीने एक पाण्याने भरलेलं भांडं घेतलं त्यांनी आणि त्यामध्ये एक उंदीर टाकला. त्या पाण्याच्या भांड्यात उंदीर टाकला आणि त्या उंदराने थोडा वेळ धडपड केली, पण तो काही बाहेर निघू शकला नाही आणि मग तो त्या पाण्यामध्ये मरून गेला. त्यानंतर त्यांनी दुसरा एक भांडं घेतलं, दुसरा एक उंदीर घेतला आणि त्या भांड्यात त्याने ते उंदराला सोडलं आणि त्याला थोडा वेळ त्यांनी धडपड करू दिली. त्यानंतर त्याला काढलं, त्याला अंजारलं, गोंजारलं, त्याला चांगलं खाऊ-पिऊ घातलं आणि मग पुन्हा त्याला त्या पाण्यात सोडल्यानंतर तो पुन्हा ते धडपड करायला लागला. आता मात्र तब्बल 7 तास तो धडपड करत होता. तरी तो जिवंत होता. बघा 2 गोष्टीमधला फरक. पहिला उंदीर लगेच 1 तासात तो मरण पावला आणि दुसरा जो होता तो तब्बल 7 तास नंतर त्याला काढल्यानंतर तो जिवंत राहिला. कारण काय? त्याला माहीत होतं, की मला ह्या संकटातून कोणीतरी वाचवणार आहे आणि धडपड करत राहिलं, धडपड जर केली मी, तर याच्यातून नक्कीच मी बाहेर पडणार आहे. हा त्याच्या डोक्यात विचार होता आणि म्हणूनच तो वाचला.
तर आपल्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा असंच असतं. अनेक निगेटिव्ह लोकं असतात, अनेक निगेटिव्ह कमेंट्स आपल्यावर होत असतात, निगेटिव्ह लोकं विचार करत असतात आणि मग अशा वेळेला आपण काय करतो, खचून जातो, की त्या लोकांच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. आपल्या मनात आपण काय करतो, आपला विचार न करता आपण त्यांचा विचार करतो, ज्या लोकांचं आपल्या आयुष्याशी काहीही काडी मात्र घेणं-देणं नसतं. फक्त ते बोलत असतात, की काही होणार नाही, असं होणार नाही. निगेटिव्ह बोलतात म्हणजे, "असं काय करतं? तुला आत्तापर्यंत झालं नाही, आता काय होणार आहे?" अशा प्रकारे निगेटिव्ह जे लोकं बोलतात, त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचं नुकसान करत असतो. त्याचप्रमाणे आपण जर मनात विचार केला, की आपण प्रयत्न जर करत राहिलं, तर ह्याच्यातूनही मार्ग आपल्याला मिळू शकतो. एक जे निसर्ग बघा, कुठल्याही गोष्टीला प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. प्रयत्न जर केले तर पर्याय मात्र नक्कीच दिसतो आणि प्रयत्न करत राहिलं तर कुठल्याही संकटावर मात करता येते. त्या हवी असते प्रयत्नाची जोड आणि म्हणून प्रयत्न जर करत राहिलं तर ती निसर्गाची जी एक शक्ती जी आहे, आपण निसर्गाची शक्ती म्हणू. ती निसर्गाची जी शक्ती आहे ती तुम्हाला नक्कीच साथ देते आणि नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होतं आणि म्हणून प्रयत्न करत राहणं आणि प्रयत्न करताना योग्य मार्ग निवडणं प्रयत्न करण्याचा. प्रयत्न करत आहे, मी करत आहे, पण काय योग्य दिशा जर नसेल, दिशाहीन जर प्रयत्न असेल, तर मात्र त्या प्रयत्नाला कुठल्याही प्रकारचा आधार नसतो. तुमचे प्रयत्न शून्य असतात. तुम्ही कितीही धडपड केली, तरी त्या प्रयत्नाला जर योग्य दिशा नसेल, तर मात्र ते दिशाहीन प्रयत्न काहीच कामाचे नसतात. तर अशा प्रकारे आपण जर प्रयत्न केले तर आपण आपल्या जीवनात नक्कीच सक्सेस होऊ शकतो. प्रयत्न करायला हवे. त्याचप्रमाणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा, की माझं होईल, मी करेल, मला करता येईल, माझ्याच्याने शक्य आहे. नाही हा शब्द न येता हो, मी करतो किंवा माझ्याच्याने होते, मी प्रयत्न करतो, हा जरी दृष्टिकोन असला तरीही तुम्ही नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, कमेंट मात्र जरूर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.